आजकाल रिलायन्स हे नाव घरोघर पोहोचले आहे. एवढेच नव्हे तर साऱ्या जगात रिलायन्सचे नाव दुमदुमत आहे. मुकेशभाई धीरूभाई अंबानी आणि अनिल धीरूभाई अंबानी या दोघांनी रिलायन्स हे नाव नावारूपाला आणले. एवढेच नव्हे तर मुकेश अंबानी आज भारतातील सर्वात श्रीमंत, कदाचित जगातील श्रीमंत व्यक्ती आहे. पण रिलायन्स हे नाव कुणी निर्माण केले हे पाहणे खूप मनोरंजनात्मक ठरेल. गुजरातमधील सौराष्ट्र भागात जुनागड हे एक संस्थान होते. याच जुनागडजवळ चोरवाड नावाचे गाव, मोजकी घरे, वस्ती जेमतेम 5-6 हजार, कोळी, दलित, वाणी, ब्राह्मण, मुसलमान अशी मिश्र वस्ती. अशा आडगावात 28 डिसेंबर 1932 रोजी एका सामान्य शिक्षकाच्या घरात धीरूभाईंचा जन्म झाला. वडील हिराचंद गावातल्या प्राथमिक शाळेत शिक्षक होते. आईचे नाव जमनाबेन. हिराचंदांना 5 अपत्ये झाली. मोठी मुलगी तिलोत्तमा, पाठोपाठ रमणिकलाल, धीरूभाई आणि नटवरलाल ही 3 मुले आणि शेवटची कन्या पुष्पा. वडिलांना जेमतेम 15 रुपये पगार, खाणारी तोंडे 7. कसे भागणार म्हणून दररोज संध्याकाळी हिराचंद एका व्यापार पेढीवर हिशेब लिहायला जात असत. घर भाड्याचे होते. कित्येक वेळेला भाडे वेळेवर देता येत नसे म्हणून 3-4 घरे बदलली. गरिबी एवढी की घरात अनेक वेळेला खायची भ्रांत असे. गावामध्ये काहीतरी निमित्ताने जेवणावळी होत. हिराचंद सगळ्या मुलांना जेवायला घेऊन जात आणि म्हणत, भरपूर जेवा रे, रात्री चूल पेटणार नाही. जुनागडचे संस्थानिक मुसलमान होते. त्यांचे नाव महाबत खान. त्यांचे दिवाण शाहनवाज खान भुट्टो यांचाच मुलगा झुल्फिकार अली भुट्टो पुढे पाकिस्तानचा पंतप्रधान झाला. 1947 साली भारताला स्वातंत्र्य मिळाले खरे, पण संस्थानिक हे स्वातंत्र्य मानायला तयार नव्हते. त्यावेळेस लोहपुरुष वल्लभभाई पटेल हे गृहमंत्री होते व त्यांनी सर्व संस्थाने विलीन करा असे फर्मान काढले. जुनागडचा संस्थानिक याचा ओढा पाकिस्तानकडे होता. त्यामुळे तो पाकिस्तानमध्ये जायचे आहे अशा तऱ्हेची भाषा करू लागला. मात्र सौराष्ट्रातील जनतेने प्रचंड उठाव केला व जुनागड संस्थानिकाला अखेर संस्थान सोडून मिळेल ती चीजवस्तू घेऊन दिवाण भुट्टोसह पाकिस्तानात पलायन करावे लागले. विशेष म्हणजे या उठावात 15-16 वर्षाच्या धीरूभाईंनी मोठ्या उत्साहाने भाग घेतला होता. चोरवाड गावात हायस्कूल नव्हते, त्यामुळे धीरूभाई जुनागडला हायस्कूलमध्ये गेले. तेथे एक छोटी खोली घेऊन 3-4 मित्र राहत असत. मॅट्रिक झाले, पण पुढे काय? वडिलांनी प्रचंड मेहनत करून त्यांना मॅट्रिकपर्यंत आणले. पण धीरूभाईंना घरच्या आर्थिक स्थितीची कल्पना होती. त्यामुळे कॉलेजात वगैरे जाण्याचा नाद त्यांनी केव्हाच सोडून दिला. नोकरी तर सहजपणे मिळणं शक्य नव्हतं. मोठे बंधू रमणिकलाल नोकरीच्या शोधात अगोदरच दक्षिण आफ्रिकेतल्या एडन या बंदराच्या गावी पोहोचले होते व त्यांना तिथे नोकरीही मिळाली होती. साहजिकच धीरूभाईंनी बंधूंच्याकडे एडनला जाण्याचा निर्णय घेतला. पण जायला पैसेच नव्हते. शेवटी काही श्रीमंत मित्रांकडून 500 रुपये उधारीवर घेतले व 17 वर्षाचा धीरू 1949 साली एडनला पोहोचला. बंधू एका फ्रेंच कंपनीमध्ये नोकरीला होते. धीरू आल्यामुळे रमणिकलाललाही खूप आनंद झाला. ये बेस या फ्रेंच कंपनीत रमणिकलाल काम करीत. ही कंपनी अनेक उद्योग करायची. त्यापैकी पेट्रोलचे ड्रम आयात करायचे व निरनिराळ्या पेट्रोल पंपांना विकायचे हा एक उद्योग होता. याच कंपनीत रमणिकलालांनी धीरूभाईंना पेट्रोलियम विभागात चिकटवले. 200 रुपये पगार मिळू लागला. पेट्रोलियम कंपनी असल्याने अनेक वेळा त्यांना बंदरावर जावे लागे. आलेल्या बोटीतून पेट्रोल, तेलाचे बॅरल वगैरे उतरवून घेणे, त्यांचा हिशोब ठेवणे हे काम धीरूभाईंच्याकडे आले. या पेट्रोल धंद्यात किती प्रचंड फायदा आहे
हे हळूहळू धीरूभाईंच्या लक्षात येऊ लागले. कारण बऱ्याच वेळा बिले वसुलीसाठी त्यांना हिंडावे लागले. या सर्व कामात व्यग्र असताना त्यांच्या मनात मात्र वेगळेच विचार येत होते. जेव्हा केव्हा संधी मिळेल तेव्हा आज ना उद्या मी माझी स्वतःची पेट्रोलियम कंपनी काढीनच. एडनला येऊन 2 वर्षे झाली आणि चोरवाडला वडील हिराचंद यांचे निधन झाले. रमणीक व धीरूभाई भारतात आले. सर्व विधी पार पडल्यानंतर परत एडनला आले. रमणीकलाल एका कंपनीत मोठे ऑफिसर होते. सुरुवातीला धीरूभाई काही मित्रांसमवेत छोट्या खोलीत राहायचे, पण कालांतराने धीरूभाईंना कंपनीची क्वार्टर मिळाली. धीरूभाई स्वस्त बसणारे नव्हते. भारतातल्या मित्रांकडून मसाल्याचे पदार्थ वगैरे मागून मध्य पूर्वेत पाठवण्याचा उद्योग त्यांनी सुरू केला. आई जमनाबेन यांची पत्रे येऊ लागली की धीरूभाईंनी आता लग्न करावे, मी मुलगी शोधते आहे, असा त्यात मजकूर असे. रमणीकलाल धीरूभाईंपेक्षा 8 वर्षांनी मोठे होते. त्यांनी व त्यांच्या पत्नीने धीरूभाईंना लग्नांसाठी तयार केले. आईने अगोदरच जामनगरच्या पटेलांची कोकिलाबेन त्यांना पाहून ठेवले होते. मार्च 1954 जामनगरला धीरूभाई व कोकिलाबेन विवाहबद्ध झाले. येतावकाश धीरूभाई पत्नीसह एडनला परत गेले. पाठोपाठ मातोश्री जमनाबेन पण एडनला आल्या. एडनला चांगली क्वार्टर होती, स्वतःची कार होती, त्यामुळे कोकिलाबेनही खुश होत्या. अशा या सुखी संसार वेलीवर एक छान फूल आले. मुकेश यांचा जन्म 19 एप्रिल 1957 रोजी झाला. रमणीकबाई वडील भाऊच होते. किंबहुना वडिलासारखीच ते धीरूभाईवर माया करीत असत व धीरूभाई पण त्यांच्याशी मन मोकळे करीत. मला नोकरीचा कंटाळा आला आहे, स्वतंत्रपणे काही उद्योग करावा असे माझ्या मनात येत आहे, त्यासाठी मला भारतात परत जाण्याची परवानगी द्या. हे ऐकून बंधूंना थोडा धक्का बसला. ते म्हणाले, अरे मुलगा मुकेश जेमतेम वर्षाचा आहे, भारतात जाऊन पुढे काय करायचे याचा काही विचार नाही. अशा वेळेस अंधारात उडी घेणे धोकादायक होऊ शकते. पण धीरूभाई जिद्दीचे होते. एकदा मनात आल्यावर माघार घेणे त्यांच्या स्वभावात नव्हते. शेवटी धीरूभाईंनी 1958 सालच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच 31 डिसेंबर 1958 रोजी एडनला टाटा केला व मुंबईला जाणाऱ्या बोटीवर स्थानापन्न झाले. ते थेट चोरवाडला गेले. मित्रमंडळीच्या बरोबर नातलगांच्या बरोबर चर्चा सुरू झाल्या. सुरुवातीला काही व्यापार करावा असे ठरले, पण भांडवल कुठून आणायचे हा एक मोठा प्रश्न होता. चोरवाड गावात त्र्यंबकभाई दामाजी नावाचे एक धनाढ्य गृहस्थ राहत होते. सुरुवातीच्या काळात धीरूभाई एडनला असताना या दामाजींनी त्यांना थोडेफार पैसे पुरवले होते, पण धीरूभाईंनी पण ठरलेल्या वेळी ते पैसे परत केले होते. या विश्वासावरच धीरूभाईंनी दामाजींना भेटून नवीन व्यवसायाची पूर्ण कल्पना देऊन मदतीची विनंती केली. सुरुवातीचे भांडवल म्हणून रुपये 15,000 उभे करायचे ठरले. दामाजींनी 10,000 रुपये दिले. उरलेले 5,000 रुपये स्वतः धीरूभाई आणि सासरे पटेल यांनी उभे केले. आता हे सगळं ऐकून हसू येईल, पण 1958-59च्या सुमारास या रकमा खरोखर अवाढव्यच होत्या. कारण सर्वसाधारणपणे नोकरदारांचे पगार 200 ते 250 रुपये असत. पत्नीला चोरवाडला ठेवले आणि धीरूभाई मोठ्या आत्मविश्वासाने मुंबईला पोहोचले. नाव काय ठेवावे कंपनीचे हा मोठा प्रश्न होता. दामाजींचा आपण विश्वास संपादन केला म्हणून भांडवल उभे राहू शकले, मग हेच का नाव ठेवू नये असा विचार करून धीरूभाईंनी रिलायन्स कमर्शियल कॉर्पोरेशन या नावाने व्यापारी पेढीची स्थापना केली. तसं पाहिलं तर मुंबईमध्ये त्यांचे कोणीही जवळचे नातेवाईक नव्हते, त्यामुळे धीरूभाईंनाही मुंबई तशी नवकीच होती. भुलेश्वरला एक प्रचंड मोठी चाळ होती, 400-500 बिराडे होती, त्यामुळे अधूनमधून खोल्या रिकाम्या होत असत. अशा या चाळीत धीरूभाईंचा नवा संसार सुरू झाला. पत्नी कोकिलाबेनला त्यांनी बोलावून घेतले. त्यांच्या नशिबाने जवळ एक खोली मिळाली आणि विशेष म्हणजे त्या खोलीत टेलिफोन होता. त्या काळात टेलिफोन असणं म्हणजे मोठी चैन होती आणि लोक छाती फुगवून अभिमानानं सांगायचे, आमच्याकडे टेलिफोन आहे.
खरोखरच कमालीची गोष्ट आहे की आजच्या घडीला रिलायन्सने लाखो नव्हे तर कोट्यावधी लोकांच्या हातात मोबाईल दिले. पण अशा या उद्योगाची सुरुवात एका चाळवाजा खोलीत झाली आणि धीरूभाई अभिमानानं सांगायचे की माझ्या ऑफिसात टेलिफोनसुद्धा आहे. रिलायन्स कमर्शियल कॉर्पोरेशन मुख्यत्वे करून व्यापारी पेढी होती. मसाल्याचे पदार्थ, ड्रायफ्रूट्स वगैरे जिन्नस मोठ्या प्रमाणावर खरेदी करून एडनला निर्यात करीत असत. मोठे बंधू रमणिकलाल तसेच स्वतः धीरूभाई अनेक वर्ष एडनला राहत असल्याने त्यांचे अनेक व्यापाऱ्याशी जवळचे संबंध होते. या सगळ्या गोष्टीचा व्यापार वाढीसाठी खूप उपयोग झाला. त्या काळात भारतात रेयॉन धाग्याचे उत्पादन भरपूर होत असे. अनेक जण हे यार्न खरेदी करून परदेशात निर्यात करीत असत. त्या बदल्यात सरकारने परदेशातून नायलॉन आयातीला परवानगी दिली होती. या आयात निर्यातीच्या उद्योगात धीरूभाईंनी अमाप पैसा कमवला. त्यांचे डोके काही और होते. अनेक वेळा कमी भावात तोटा सहन करत रेयॉन परदेशी पाठवत व त्या बदल्यात नायलॉन प्रचंड प्रमाणात आणत असत. कारण त्यावेळेसचे नायलॉनचे सूत चढ्या भावाने भारतात विकले जायचे. नंतर त्यांच्या लक्षात आले की आपण नुसतेच नायलॉनचे सूत विकतो आणि विकत घेऊन टेक्स्टाईल कंपन्या नायलॉनचे कापड तयार करून दसपटीने पैसा कमवतात. तिशीला आलेल्या धीरूभाईंचे विचारचक्र जोरात फिरू लागले. नायलॉन सूत नुसतेच विकण्यापेक्षा आपण नायलॉन कापडाची गिरणी का काढू नये. धीरूभाईंचे एक वैशिष्ट्य होते की वेळ घालवायचा नाही व सर्व गणिते जुळवण्याच्या मागे लागायचे. ते ताबडतोब कामाला लागले. विश्रांती वगैरे गोष्टी बाजूला ठेवल्या आणि असा झपाटा लावला की देखते रहो. निर्णय घेणं आणि कमीत कमी वेळेत प्रत्यक्षात आणणं ही तर धीरूभाईंची खासियत होती. 1961च्या सुमाराची ही कथा आहे. नायलॉन सूतभूत धीरूभाईंना स्वस्त बसू देईना. एडनहून मोठ्या बंधूंना मदतीला बोलावून घेतले. दोघांनी महाराष्ट्र, कर्नाटक आणि गुजरात पालथा घातला. शेवटी अहमदाबाद जवळच्या नरोडा या गावाला पसंती दिली आणि 1966च्या सुमारास रिलायन्स टेक्स्टाईलची सुरुवात झाली. मशिनरी आयात करण्यात आली. मोठे बंधू रमणिक आणि धाकटे भाऊ नटवरलाल उर्फ नट्टूभाई नरोड्याच्या मिलचे काम पाहू लागले. जेमतेम 50-60 कामगार, 4-5 मशीन्स, वाहतुकीकरता जुनाट जीप, रस्ते नाहीत, काही नाही. अनेक व्यावसायिकांना या कृत्रिम धाग्याच्या मिलबद्दल अनेक कुशंका होत्या. थोडक्यात या पॉलिस्टरबद्दल अनेक कापडी सूतगिरण्यांनी जोरदार अप्रचार सुरू केला. असले कृत्रिम धाग्याचे पॉलिस्टर कोण विकत घेणार? ही गिरणी 1-2 वर्षात निश्चित बंद पडणार. 1 ना 2 सगळीकडून अपप्रचाराचा मारा. दुकानदार कापड विकायला साशंक. कोणीही विक्री करता पुढे येईना. अशा वेळेला एखादा सामान्य माणूस डगमगून संपला असता. पण इथे धीरूभाई होते. नावाप्रमाणे धीर धरणारे होते. भविष्यकाळ हा पॉलिस्टरचाच असेल त्याबद्दल त्यांची खात्री होती. व्यापाऱ्यांच्या सभेत ते म्हणायचे, रिलायन्स म्हणजे विश्वास. माझ्यावर विश्वास ठेवा. माझ्याकडून तागे घ्या आणि तुमच्या दुकानात विक्रीला ठेवा. तोटा झाला तर माझा आणि फायदा झाला तर तुमचा. काही महिन्यांनी खरोखरच व्यापाऱ्यांनी रिलायन्सकडून कापड खरेदीला सुरुवात केली. मोठे बंधू रमणिकलाल, त्यांच्या मुलाचे नाव होते विमल. धीरूभाईंनी ओनली विमल अशी टॅगलाईन घेऊन जोरदार मार्केटिंग सुरू केली. भारतभर ओनली विमल हे नाव सर्वमुखी झाले. अक्षरशः हजारो विक्री केंद्राचे जाळे पुढे काही वर्षात निर्माण झाले. दुकानदारांना त्यांनी कधीच परक मानलं नाही. प्रत्येक दुकानदार आपल्या कुटुंबातला सदस्य आहे अशा भावनेने ते वागत राहिले. पैशासाठी त्यांनी कुणाकडे कधीच तगादा लावला नाही. पण एखादा व्यापारी लांडी लबाडी करतोय असे वाटल्यास ते कठोर होत असत आणि अशा व्यापाऱ्याची एजन्सी ताबडतोब रद्द केली जात असे. उत्कृष्ट अद्ययावत यंत्रसामुग्री त्यांनी आयात केली. कौशल्य प्राप्त केलेले कामगार, त्यांना उत्तम सेवा सुविधा, राहते घर या सर्वांचा परिणाम होऊन पुढल्या 10 वर्षात रिलायन्स भारतातली सर्वोत्कृष्ट पॉलिस्टर कापडाची गिरणी ठरली. भविष्यकाळात पॉलिस्टर कपड्याची मागणी प्रचंड वाढणार आहे याची त्यांना खात्री होती.
म्हणून 10,000 टनावरून 15,000 टनाची परवानगी त्यांनी पूर्वीच घेऊन ठेवली होती. 1980 साली रिलायन्स टेक्स्टाईलची विक्री 200 कोटीच्या वर गेली. पेट्रोकेमिकल्स छोट्याशा चाळीतून व्यवसायाला सुरुवात केलेल्या धीरूभाईंचा उद्योग हळूहळू वाढत गेला आणि त्यावेळच्या मुंबईतल्या सर्वात उंच इमारतीमध्ये उषा किरणमध्ये 22व्या मजल्यावर त्यांनी फ्लॅट घेतला. महत्त्वाकांक्षी धीरूभाईंच्या मनात आता काही वेगळेच विचार सुरू झाले होते. सुरुवातीला रेयॉन निर्यात करून पॉलिस्टर आयात करून विकत असत. कालांतराने हा पॉलिस्टर धागा वापरून रिलायन्स टेक्स्टाईल सुरू केली. व्याप वाढतच होता तसा त्यांना हवा तितका पॉलिस्टर धागा आयात करणे कठीण जाऊ लागले. सरकारची बंधने, कस्टम ड्युटी, एक्साईज ड्युटी हे सर्व लक्षात घेत प्रत्यक्ष फायदा कमी होत चालला. धीरूभाईंच्या डोक्यामध्ये आलं की हा धागा आयात करण्यापेक्षा भारतामध्ये हे पॉलिस्टर यार्न आपणच का तयार करू नये. झाले, मनात आले आणि लगेच ते कामाला लागले. सरकार दरबारी अर्ज गेले. त्यांच्या नशिबाने सरकारने बंधने काढून असे उद्योग खाजगी क्षेत्रासाठी मुक्त केले होते आणि अनेक बड्या कंपन्यांचे अर्ज आले होते. जवळजवळ 30-35 अर्जांचा ढीग सरकारपुढे पडला होता. मात्र बड्यांना बाजूला सारून धीरूभाईंनी बाजी मारली. अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. पण अतिशय अचूक माहिती, भांडवलासाठी कोणापुढे हात न पसरता अंतर्गत म्हणजे स्वतःच्या कंपन्यातून नवीन प्रोजेक्टसाठी सर्व पैसा उभा करण्याची सरकारला दिलेली खात्री आणि अर्थात इंदिरा गांधी व इतर दिल्लीतील वरिष्ठ मंडळींच्या बरोबर असणारे चांगले संबंध याचा एकत्र परिणाम होऊन धीरूभाईंना 15,000 टन पॉलिस्टर फिलामेंट यार्न कृत्रिम धागा निर्माण करण्याचा परवाना मिळाला. काहींनी त्यांना वेड्यात काढले, पण धीरूभाई शांत होते. कुठेही वेळ दवडायचा नाही आणि वायुवेगाने कृती करायची. कितीतरी अगोदरच या विषयाचा पूर्ण अभ्यास करून कुणाबरोबर सहकार्य करता येईल याचाही विचार त्यांनी करून ठेवला होता. अमेरिकेतल्या दुपा कंपनीबरोबर सहकार्याचा करार देखील झाला. 90-100 कोटीच्या प्रकल्पासाठी जागेची शोधाशोध सुरू झाली. खोपोलीजवळ पाताळगंगा नावाच्या छोट्या नदीकाठचं पाताळगंगा नावाचं गाव निवडण्यात आलं आणि 30-35 एकरावर प्रकल्पाचं काम सुरू झालं. अशा या अवाढव्य प्रकल्पावर जीव ओतून काम करणारी व्यक्ती हवी होती. क्षणार्धात धीरूभाईंना आपला मोठा पुत्र मुकेश डोळ्यापुढे आला. अतिशय हुशार असलेला मुकेश मुंबई विद्यापीठाची केमिकल इंजिनियर पदवी घेऊन अमेरिकेत स्टॅनफोर्ड येथे MBA पूर्ण करून नुकताच भारतात परतला होता. क्षणाचाही विलंब न लावता धीरूभाईंनी चिरंजीवांना सर्व कल्पना दिली आणि म्हणाले, तो उद्यापासून पाताळगंगा प्रकल्पाचं काम बघायचं आहेस. मुकेशचा आनंद गगनात मावेना. वयाच्या जेमतेम 24व्या वर्षी पिताजींनी एवढी मोठी जबाबदारी विश्वासानं टाकली. मी नक्कीच त्यांच्या विश्वासाला पात्र होण्याचा प्रयत्न करेन. आमच्या कंपनीचं नावच आहे रिलायन्स विश्वास. मग अशा वेळेला मी त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. मुकेश केमिकल इंजिनियर होता आणि केमिकल विषयाचाच भला मोठा प्लॅन्ट उभा करायचा होता. त्याच्या आवडीचं आव्हानाचं काम मिळालं आणि अक्षरशः पुढच्या 48 तासात मुकेशनं काम सुरू केलं. मुंबईच्या वातानुकूलित कचेरीत बसून फोनाफोनी करून उंटावरून शेळ्या हाकल्याने कालापव्यय होईल, शिवाय काम रेंगाळत राहील याची तरुण मुकेशला कल्पना होती. 3-4 दिवसातच मुकेशने पाताळगंगेकडे प्रयाण केले. शेकडो प्रकारचं साहित्य येऊन पडू लागलं. कारखान्याची उभारणी सुरू झाली. अभियंत्याच्या बरोबर मुकेशभाई उन्हातानात प्रत्यक्ष जागेवर उभे राहू लागले. त्यामुळे काही अडचणी निर्माण झाल्या तर जागेवरच निर्णय होऊ लागले. छोट्या मोठ्या कॉन्ट्रॅक्टर्सना टेंडर देताना वेळेची अट ठेवण्यात आली. कमी किमतीचे टेंडर स्वीकारायची पद्धत बाजूला ठेवली गेली. या उलट वेळेशी स्पर्धा करून अचूक काम करणाऱ्यांना वेळ प्रसंगी जास्त पैसे देऊनही काम दिले जाऊ लागले. प्रत्येक दिवस महत्त्वाचा. जितकं लवकर उत्पादन सुरू होईल तितके लाभदायक. या हेतूने मुकेश पाताळगंगेतून हिमालय निर्माण करण्याचा प्रयत्न करू पाहत होता. जगातल्या अनेक देशात खुद्द अमेरिकेतही अशा प्रकारचा प्रकल्प उभा करून
उत्पादन सुरू व्हायला 2-2.5 वर्षे गृहीत धरली जात होती. पण मुकेशनी आणि धीरूभाईंनी सर्व गृहीतकच मोडून काढली. केवळ 1.5 वर्षात 18 महिन्यात प्रत्यक्षात पॉलिस्टर धाग्याच्या उत्पादनाला सुरुवात केली. दुपा कंपनीचे अधिकारी हा झपाटा पाहून चक्रावले. त्याच सुमारास 1983 मध्ये मुकेशबाईंचे धाकटे बंधू अनिल अमेरिकेहून शिक्षण घेऊन परतले. आल्यानंतर पिताजींना भेटले आणि आनंदात उद्गारले, बाबा, नुकतीच परीक्षा संपली, निकालही लागला, मी केमिकल इंजिनियर झालो, शिवाय MBA पण. धीरूभाई क्षणभर हसले. त्याच्या पाठीवर थाप मारून म्हणाले, अनिल, फार काही पराक्रम केला नाहीस, तुझा पराक्रम मला इथे दाखव, नो विश्रांती. आणि 2च दिवसात अनिलची नरोड्याच्या पॉलिस्टर मिलकडे रवानगी झाली. कितीही संकटे आली तरी डगमगायचं नाही, हातपाय गाळायचे नाहीत, तर येणाऱ्या संकटाशी 2 हात करून पुढे काम चालू ठेवायचे, अशी सर्व अंबानीची अर्थात धीरूभाईंची धारणा होती. पाताळगंगा प्रकल्पातून व्यवस्थित उत्पादन सुरू झाले आणि 1989 जुलैमध्ये अचानक अतिवृष्टी होऊन पाताळगंगेला प्रचंड महापूर आला. गंगेचे पाणी कारखान्यात काही भागात घुसले. अपरिमित हानी झाली. महत्त्वाची यंत्रसामुग्री पाण्यात गेली. अमेरिकेहून तंत्रज्ञ विमानाने मुंबईत आले. पाताळगंगेच्या कारखान्यात पोहोचले. सगळीकडे चिखलाचे साम्राज्य, घाण कचरा, वाहून आलेली मेलेली जनावरे आणि अक्षरशः काही 1000 टनाचा चिखल. अमेरिकन अधिकारी यायच्या आतच मुकेशने काम सुरू देखील केले होते. ड्युपाच्या अधिकाऱ्यांनी सगळीकडे पाहणी केली. आता 2-3 महिने बिल बंद राहील असा अंदाज बांधला व तसे अमेरिकेतील हेड ऑफिसला त्यांनी कळवले देखील. पण मुकेशभाईंना या मंडळींनी ओळखले नव्हते. झपाटा हे अंबानीचे ब्रीदवाक्य होते. बुलडोझर्स, अर्थ मुव्हिंग मशिनरी, शेकडो मजूर, या सर्वांना अक्षरशः 24 तास कामाला लावण्यात आले. मोठमोठे पाण्याचे पंप लावले. गाळ काढलेली जागा रोजच्या रोज पाण्याच्या फवाऱ्याने साफ होऊ लागली. वेगवेगळ्या टीम्स तयार करण्यात आल्या. साफ झालेल्या जागेवरच यंत्रसामुग्री युद्ध पातळीवर दुरुस्त करण्याचे काम सुरू झाले. पाठोपाठ दुरुस्त झालेल्या मशिनरीची ट्रायल घेण्याचे काम सुरू झाले. मुकेशभाईंनी तर फॅक्टरीच्या आवारातच मुक्काम टाकला. संबंधित अधिकारी मुकेशबाईच्या बरोबर जेवायला बसू लागले, कारण जेवतानाच रोजच्या कामाचा आढावा घेण्याचे काम सुरू झाले. या सर्वांचा योग्य तो परिणाम झाला. अमेरिकन अधिकाऱ्यांनी अंदाज केला होता त्याच्या 8-10 दिवस आधीच कारखाना सुरू झाला देखील. साफसफाईसाठी जी काही मदत लागेल, मशिनरी लागेल, त्यासाठी कोणतीही काटकसर न करता ताबडतोब उपलब्ध करून दिली जात असे. सफाई कामगारांना ओव्हरटाईम, त्यांच्या आंघोळीची, खाण्यापिण्याची व्यवस्था, सगळं काही चोख होतं. सामान्य कामगार अगर मजुरालाही मुकेशभाईंनी बोलणं शक्य होतं. अंबानी मंडळीची कामाची पद्धत सर्वसामान्याच्या कुवतीपलीकडे होती. नरोड्याच्या गिरणीत किंवा पाताळगंगा प्रकल्पात यंत्रसामुग्रीचा काही भाग नादुरुस्त झाला. दुरुस्त होणे शक्य नाही. नवीन बसवायला पाहिजे असे ठरल्यावर प्रचंड वजनाचे हे सुटे भाग जपान किंवा अमेरिकेतून ऑर्डर देऊन बोटीने आणण्याची सगळीकडे प्रथा होती. पण अंबानींनी सरळ शेकडो पट भाडे देऊन स्पेशल माल वाहतूक विमानातून आणण्यास सुरुवात केली. इतर ठिकाणी असे सुटे भाग येण्यासाठी दिवस मोजले जात, मात्र अंबानी मंडळी तास मोजत. मुकेशभाई आणि धीरूभाईंचे गणितच वेगळे होते. प्रोडक्शन सतत चालू ठेवून जो फायदा मिळतो तो अशा विमानाच्या खर्चाच्या कितीतरी पट अधिक असतो, असे साधे सोपे गणित होते. धीरूभाईंना आता मुकेश आणि अनिल यांच्या रूपाने 2 तगडे हात मिळाले. एडनला पेट्रोल कंपनीत काम करत असताना एक ना एक दिवस मी स्वतःची पेट्रोल रिफायनरी कंपनी काढीन हा विचार त्यांच्या मनात गेली 25-30 वर्ष घोळतच होता. 1988च्या सुमारास धीरूभाईंनी सुरतजवळच्या हजिरा गावाची नवीन पॉलिस्टर प्रकल्पासाठी निवड केली. या महाकाय प्रकल्पासाठी 1000 कोटीची गुंतवणूक होणार होती. अनेक अडचणींना तोंड देऊन 3 वर्षात हा प्रकल्प उभा राहिला. 98-99 पर्यंत उत्पादन क्षमता प्रचंड वाढली. 50-55 लाख टनापेक्षा जास्त उत्पादन सुरू झाले आणि प्रकल्पाचे मूल्य
9,000 कोटीचे झाले. नैसर्गिक संकटांना तोंड देता येतं, कधी कमी जास्त वेळ जाईल, पण धीरूभाईंच्या बाबतीत तर मानवी संकट सतत घिरट्या घालत असत. ज्या वेळेस प्रस्थापितांना मागे टाकून एखादा नवखा मनुष्य पुढे जायला जाऊ लागतो, तेव्हा खेकड्याच्या गोष्टीची आठवण होते. टोपलीतील एखादा खेकडा वर चढू लागला तर इतर खेकडे त्याला खाली ओढतात असे म्हणतात. धीरूभाई सारखा सामान्य क्लार्क असलेला तरुण मुलगा एडनहून 1 वर्षाच्या लहान मुलाला पत्नीला घेऊन मुंबईत येतो काय? 15,000 रुपये भांडवलावर रिलायन्स कमर्शियल कॉर्पोरेशन सुरू करतो काय? आयात निर्यात व्यापार करतो आणि हे करता करता आयात केले जाणे पॉलिस्टरचे कापड आपणच का करू नये असा प्रश्न विचारून स्वतः मोठी मिल सुरू करतो काय? त्यातूनच पुढे हे पॉलिस्टर यार्न स्वतःचे करावे म्हणून पाताळगंगा हजिराला प्रचंड प्रकल्प उभारतो काय? आणि एवढे उद्योग करणारा माणूस साधा मॅट्रिक 4 शब्द इंग्लिशचेही न बोलता येणारा, अनेकांच्या भुवया उंचावल्या नसतील तर नवलच, त्यांचे पिढीजात उद्योगधंदे होते. अशा अनेक श्रीमंत उद्योगपतींनी त्यांना भरपूर त्रास दिला. त्यांना लायसन्स मिळू नये म्हणून दिल्ली दरबारात त्यांच्याविषयी अनेक खोट्या नाट्या गोष्टी पसरवल्या जायच्या. शेअर बाजारातून भांडवल उभे करता येऊ नये यासाठी हस्तकांकडून अनेक अफवा उठवल्या जायच्या. पैसा गोळा करून हा पुन्हा आफ्रिकेत पडून जाणार, याला धड इंग्लिश येत नाही, हा काय प्रोजेक्ट सादर करणार, 1 ना 2. मात्र या सगळ्या मानवी संकटावर मात करून नरोड्याला पॉलिस्टर कापड तयार होऊ लागली. त्याबद्दल अनेक आक्षेपांच्या वावड्या पद्धतशीरपणे उडवण्यात येऊ लागल्या. असले कृत्रिम धाग्याचे कापड घालू नका, अंगावर रिॲक्शन येईल, अशासारख्या खोट्या नाट्या कंड्या पद्धतशीरपणे राबवण्यात आल्या. अनेक व्यापाऱ्यांची मने कलुषित करण्यात आली. अंबानीचे यॉर्न इम्पोर्ट करण्याचे लायसन्स रद्द झाले आणि ही मिल लवकरच बंद पडणार आहे. अशा अनेक तऱ्हेचे वादळ वाऱ्याला तोंड देऊन धीरूभाईंनी नावाप्रमाणे धीर सोडला नाही. उत्तम तेज टिकेल आणि मी उत्तमच निर्माण करीत आहे या जिद्दीने धीरोदत्तपणे आपली उद्योगाची नौका पुढे नेत राहिले. धीरूभाईंचा शेअर मार्केटचा प्रचंड अभ्यास होता. त्यातील खाचाखोचा बारकाईने माहीत होत्या. काही सटोडियांनी संगनमत करून रिलायन्सचे शेअर गडगडण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी युक्तीने त्यांच्यावरच बाजी उलटवून प्रचंड भांडवल उभे केले. ग्राहकांचा आणि भागधारकांचा विश्वास संपादन करणारी रिलायन्स ही टॅगलाईन लाखो लोकांच्या बिंबवण्यात धीरूभाई यशस्वी झाले. यशस्वी होण्याचे कारण म्हणजे मोठे बंधू रमणिकलाल आणि धाकटे बंधू नटवरलाल हे दोघे नरोड्याला राहून रिलायन्स टेक्स्टाईल उत्तमरित्या सांभाळीत होते. त्यामुळे धीरूभाई मुंबईत राहून शेअर बाजारातल्या लढाया जिंकीत होते. सर्व उद्योगपतींना राजवट बदलली की त्रास होतो, हा जगभरातला अनुभव आहे. इंदिरा गांधी व धीरूभाईंचे संबंध वैयक्तिक मैत्रीचे होते, त्यामुळेच असेल कदाचित. इंदिरा गांधी व राजीव गांधीच्या काळात परवानग्या मिळायला त्रास झाला नाही. मात्र नंतर जनता पक्ष सत्तेवर आला. विश्वनाथ प्रताप सिंगांनी त्यांच्यावर अनेक बंधने लादली. एक्साईज विभाग, इन्कम टॅक्स विभागामार्फत त्यांना बराच त्रास देण्याचा प्रयत्न झाला. मात्र विश्वनाथ प्रताप सिंगाचे सरकार लवकरच गडगडले आणि त्यांच्या मागचे शुक्ल काष्ट संपले. नंतर आलेल्या नरसिंहरावच्या सरकारने योग्य ती भूमिका घेऊन लायसन्स परमिटराज बंद करून आर्थिक उदारीकरणाचे धोरण जाहीर केले. त्यामुळे सर्वत्र आनंदाचे वातावरण निर्माण होऊन औद्योगिक प्रगतीला वाव मिळू लागला. दैव आपली परीक्षा घेत असते. सगळं काही सुरळीत ठरल्याप्रमाणे चालू होतं. मुकेश आणि अनिल हाताशी आले होते. नरोड्यात प्रचंड उत्पादन होत होतं. पाताळगंगा प्रकल्पही मुकेशने चांगल्या प्रकारे सुरू केला होता. हे सारे दैवाला पावलं नाही आणि फेब्रुवारी 1986 सुमारास धीरूभाईंना पॅरालिसिसचा झटका आला. एक बाजू लुळी पांगळी व्हायची पाळी आली. एडनहून परत आल्यावर 30-35 वर्ष सर्व आघाड्यावर झगडावं लागलं होतं. मेंदूला विश्रांती अशी कधी मिळालीच नाही. दररोज नवी आव्हानं यशस्वीपणे परतवून 2 भले मोठे प्रकल्प उभे राहतात, पण मेंदूला प्रचंड ताण येणार नाही तर काय होणार? या सगळ्याचा परिणाम पक्षाघात होण्यावर झाला. त्यांना ताबडतोब जसलोक हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. मुकेश आणि अनिल यांनी सर्व अपॉइंटमेंट रद्द केल्या. ते वडिलांच्या सेवेला हजर झाले. काही क्षणातच भारतभर बातमी पसरली.
खळबळ माजली. फोन खणानू लागले. त्यांच्या तब्येतीला आराम पडावा म्हणून अनेक ठिकाणी प्रार्थना सभा झाल्या. डॉक्टरांचे अथक प्रयत्न, बलवत्तर दैव, सामान्य जनतेची त्यांच्यावरील श्रद्धा आणि प्रार्थना फळाला आली. धीरूभाई 90% बरे झाले. पायाला थोडासा त्रास होत होता. जसलोकमधील डॉक्टरांनी मुकेश अनिलला पुढील अत्याधुनिक उपचारासाठी त्यांना अमेरिकेत सॅन-डिएगो येथील हॉस्पिटलमध्ये हलवण्याचा सल्ला दिला. धीरूभाईंना हॉस्पिटलच्या बेडवर पडले असतानाही रिलायन्सची काळजी वाटत होती. तांत्रिकदृष्ट्या मुकेश अनिल दोघेही अत्यंत निष्णात होते. त्यामुळे दोन्ही कारखाने उत्तम चालवतील अशी त्यांना खात्री होती. मात्र खरी काळजी वेगळीच होती. बॉम्बे डाईंगचे नुस्लीवाडिया आणि RPG ग्रुपचे गोयंका दोघेही धीरूभाईंना अक्षरशः पाण्यात पाहत असत. त्यांच्यावर सतत टीकेचा भडीमार चाले. गोयंकाकडे इंडियन एक्सप्रेस सारखे बडे वृत्तपत्र होते. त्या वर्तमानपत्रातून रिलायन्स व धीरूभाई यांच्यावर अधूनमधून मानसिक त्रास होईल अशा तऱ्हेची जहरी टीका होई. अर्थात धीरूभाईंच्या झंझावातामुळे दोघांच्या आर्थिक हितसंबंधांना झळ पोहोचली होती, हे खरे कारण होते. धीरूभाईंना खरी काळजी हीच होती की आपल्या मागे आपले दोन्ही पुत्र या मंडळींना तोंड देऊ शकतील का नाही. अखेर अमेरिकेला जाण्याचा निर्णय झाला. पण धीरूभाई अत्यंत चाणाक्ष होते. उपचारासाठी जात आहेत अशी बबरा कुठेही न होण्याची खबरदारी घेण्यात आली. धीरूभाईंनी ट्रस्टीची मीटिंग बोलवली. मी ठणठणीत बरा आहे, पण विश्रांतीसाठी स्वित्झर्लंडला जात आहे. तसेच अमेरिकेत काही सहकार्य मिळण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यासाठी मी जाणार आहे असे सांगण्यात आले. येता अवकाश धीरूभाई कोकिलाबाई यांच्याबरोबर स्वित्झर्लंडला रवाना झाले. वडील जवळ नसले आणि जबाबदारी अंगावर पडली की मुले एकदम पोक्त होतात, तसेच झाले. मुकेशभाईंनी गोयंकाकडे समक्ष भेटून चर्चा करून त्यांचे अनेक गैरसमज दूर केले. वाडियांच्या बरोबरही चांगले संबंध प्रस्थापित केले. 2-4 महिन्यांनी धीरूभाई भारतात परत आले आणि आश्चर्यचकित झाले. दोन्ही पुत्रांनी रिलायन्स चांगली सांभाळली होती. लाखो भागधारकांचा विश्वास अभंग राहिला होता. त्यांच्या अनुपस्थित सुद्धा रिलायन्स जोमाने पुढे जात राहिले. पण तरीसुद्धा हितशत्रूचे अफवा पेरण्याचे काम चालूच होते. या सगळ्यांना उत्तर म्हणून वार्षिक सर्वसाधारण सभा अतिभव्य स्वरूपात घेण्याचा निर्णय झाला. वर्तमानपत्रात जाहिराती झळकल्या. रिलायन्सची वार्षिक सर्वसाधारण सभा वानखेडे स्टेडियमवर पुन्हा एकदा सगळीकडे खळबळ माजली. धीरूभाईंना अनेकांनी वेड्यात काढलं. हे काय क्रिकेटची मॅच आहे वानखेडे स्टेडियमवर? धीरूभाईंना जनतेच्या पाठिंब्याची खात्री होती. भारताच्या औद्योगिक इतिहासात प्रथमच वार्षिक सर्वसाधारण सभा स्टेडियमवर भरणार होती. अखेर धीरूभाई जिंकले, कारण ते कॅप्टनच होते. स्टेडियमवर अक्षरशः भारताच्या सर्व भागातून आलेले हजारो भागधारक हजर होते. धीरूभाई बोलायला उठले आणि सगळीकडून टाळ्याचा प्रचंड कडकडाट झाला. खंबीर मनाने आणि खंबीर शरीराने धीरूभाईंनी संवाद साधला. आपल्या मनातल्या भावी योजनाबद्दल सुतोवाच केलं. राखेतून निर्माण होऊन आकाशात भरारी घेणाऱ्या फिनिक्स पक्षाप्रमाणे धीरूभाई पुन्हा एकदा गरुड भरारी घ्यायला सज्ज झाले. पेट्रोल रिफायनरी प्रकल्प. एडनला पेट्रोल पंपावर पेट्रोल भरणाऱ्या तरुण धीरूच्या मनात पेट्रोल हा विषय कधीच गेला नव्हता. एक ना एक दिवस मी स्वतः पेट्रोल निर्माण करीन असा निश्चय करूनच त्यांनी एडन सोडले होते. धीरूभाईंची सासरवाडी जामनगरची होती. शिवाय तिथल्या भौगोलिक परिस्थितीचा आणि सामाजिक स्थितीचा त्यांना पूर्ण अभ्यास होता. आणि एके दिवशी रिलायन्स ग्रुपने जाहीर केलं जामनगरला पेट्रोल रिफायनरी निर्माण करण्याचं. पुन्हा एकदा भारतभर औद्योगिक जगतामध्ये प्रचंड खळबळ माजली. रिफायनरी म्हणजे काय चेष्टा आहे का? कापड मिल वगैरे ठीक आहे, पण पेट्रोल रिफायनरी आणि तीही जगातली सर्वात मोठी. धीरूभाईंना वेळ लागले का? म्हातारचळ आणि एवढा प्रचंड पैसा कोठून उभा करणार वगैरे वगैरे. पण धीरूभाईंनी एकदा मनात आणलं की ते प्रत्यक्षात अंमलात आणायचं अशा निर्धाराने कामाला लागत असत. या वेळेला तर त्यांच्याबरोबर 2 तडफदार तरुण मुकेश आणि अनिल साथीदार होते. सरकारच्या उदारीकरणाच्या धोरणामुळे परवानगी मिळायला फारसा त्रास झाला नाही. सर्व अंबानी मंडळींनी जामनगरचा परिसर पालथा घातला आणि 1989च्या सुमारास जामनगर जवळच्या मोठी खावडी या ठिकाणी प्रकल्पाची जागा निश्चित करण्यात आली. पैसे उभे करण्यासाठी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड
आणि पाताळगंगेची रिलायन्स पेट्रोकेमिकल्स लिमिटेड या दोन्ही कंपन्याचे एकत्रीकरण करण्यात आले आणि आता रिलायन्स पेट्रोलियम लिमिटेड या नवीन कंपनीची स्थापना करण्यात आली. या प्रकल्पासाठी प्रचंड शब्द अपुरा पडावा असे भांडवल लागणार होते. अर्थात भांडवल उभे करण्यासाठी धीरूभाईंचा हातखंडा होता. सुरुवातीला 3,000 कोटीचा हा प्रकल्प जसा पुढे सरकत गेला तसतसा खर्चाचा आकडाही वाढत गेला 12-13 हजार कोटीपर्यंत. थोडं सविस्तरपणे या प्रकल्पाची माहिती घेऊया. नवतरुण उद्योजकांना ही माहिती निश्चितच मार्गदर्शक ठरेल. जागा निवडताना हीच का निवडली? मुख्य कारण होते जामनगरचा खोल समुद्र. समुद्राच्या भरतीओहोटीचा आणि परिसराचा सखोल अभ्यास करण्यात आला. रिफायनरीसाठी लागणारे कच्चे तेल क्रूड ऑइल मध्य पूर्वेतून अवाढव्य टँकरमधून येणार. त्यासाठी खोल समुद्र आणि सुरक्षित नांगरण या 2 गोष्टी महत्त्वाच्या होत्या. वारं कमी ही एक जमेची बाजू होती. तसेच या भागात मध्य पूर्वेतून येण्यासाठी अंतर कमी होतं, त्यामुळे 2 दिवसात जहाजे येऊ शकणार होती. दुसरा भाग होता त्या भागाची सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती. दोन्ही दृष्टीने सौराष्ट्राचा हा भाग मागासलेलाच होता. गरिबी, पाण्याचे दुर्भिक्ष, उद्योगधंदे नाहीत, नोकऱ्या नाहीत, शेती नाही. अशा वेळेस धीरूभाईंना भावनिकदृष्ट्याही जवळचाच कोकिलाबेन इथल्याच हा भाग एक सामाजिक उत्तरदायित्व या नात्याने निवडण्यात आला. या प्रकल्पाने शेकडो नवीन छोटे छोटे उद्योग, हजारोंच्या संख्येने नोकरीच्या संधी उपलब्ध होणार होत्या. त्यामुळे गुजरात सरकारने या भागासाठी अनेक प्रकारच्या सवलती जाहीर केल्या. प्रकल्पाचे 2 भाग होते. एक म्हणजे प्रत्यक्ष कन्स्ट्रक्शन्स व पायाभूत सुविधा निर्माण करणे. दुसरा भाग म्हणजे प्रत्यक्ष रिफायनरीसाठी सर्व बांधकामे, प्रचंड पाईपलाईनचे जाळे, शेकडो पंप वगैरेची रचना पूर्ण झाल्यावर चाचणी घेणे आणि त्याच्यानंतर प्रत्यक्ष उत्पादनाला सुरुवात करणे. जागतिक स्तरावर निविदा काढण्यात आल्या. खूप अभ्यासानंतर प्रकल्पाच्या उभारणीसाठी बेंगटेल नावाची कंपनी निवडण्यात आली. प्रत्यक्ष पेट्रोलियम शुद्धीकरण व उत्पादनासाठी अमेरिकेतील UOP या कंपनीची तांत्रिक मदत घेण्याचे ठरले. मुकेश अनिल यांच्या अमेरिकेतील अनेक वाऱ्या झाल्या. सुदैवाने शेकड्याने चर्चेच्या फेऱ्या, बरोबरच्या अधिकाऱ्यांबरोबर सल्लामसलती या सर्वातून वरील 2 कंपन्यांची निवड करण्यात आली. पुढील महत्त्वाचा प्रश्न होता कामगारांचा. प्रत्यक्ष उभारणीसाठी कुशल कामगार आणि अकुशल कामगार हजारोच्या संख्येने लागणार होते. आधी सौराष्ट्रातला हा भाग वाळवंटी, त्यामुळे बरेचसे कामगार अहमदाबाद, मुंबईकडे नोकरीच्या शोधात गेलेले. अशा वेळेस कंपनीचे अधिकारी गाड्या घेऊन गावागावातून फिरत व कामगार गोळा करीत असत. माती खणणे, खडी फोडणे वगैरे कामासाठी म्हणजेच अकुशल कामासाठी माणसे मिळू लागली. अशा रिफायनरीसाठी अक्षरशः पाईपाचे जाळे असते. हे पाईप मुंबईहून बोटीने येऊ लागले, पण ते योग्य तऱ्हेने वाकवणे, वेल्डिंग करणे, जोडणे यासाठी हजारो वेल्डर्सची आवश्यकता होती. इलेक्ट्रिकल कामासाठी शेकडो इलेक्ट्रिशियन्स, तसेच अनेक प्रकारच्या क्रेन्स, माती हलवण्याच्या मशिनरी आणि विशेष मशिनरीसाठी शेकडो कुशल ड्रायव्हर्स, दुरुस्तीसाठी मेकॅनिक्स यांची जरुरी होती. सर्वच गुजरातमध्ये फिरून सुद्धा कुशल कामगार मिळणं कठीण व्हायला लागलं. शेवटी मुकेशभाईंनी जामनगरला स्वतःचे ITIच्या धर्तीवर कुशल प्रशिक्षण देणारे शिक्षण केंद्र उभे केले. मोठ्या पगारावर पुण्या मुंबईतल्या प्रशिक्षकांची नेमणूक करण्यात आली. एक दीड महिन्याचे कोर्सेस सुरू करण्यात आले. शिवाय ते प्रशिक्षणाला येणाऱ्या कामगाराला प्रकल्पावर नोकरी मिळणारच होती. अशा शेकडो मंडळींनी राहायची, जेवणाची सोय करणे जरुरी होते. त्यासाठी प्रकल्पाजवळ छोटे शहर, टाउनशिप निर्माण करण्यात आले. प्रत्येकाला राहायला छोटेसे घर, नवीन हॉटेल्स, खानावळी, दुकाने निर्माण करण्यात आली. प्रकल्प हळूहळू आकार घेऊ लागला. प्रकल्प उभारणीचे काम 2 पातळ्यात सुरू झाले. रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग असे समजून स्वतः सेनापती मुकेशभाई प्रकल्पावर अनेक वेळा मध्यरात्रीपर्यंत उभे राहत असत. रिफायनरीसाठी अवाढव्य यंत्रसामुग्री अमेरिकेतून येणार होती. मुंबईला उतरून घेऊन रस्त्यावरून जामनगरला ट्रॅक्समधून आणणे अशक्यप्राय होते.
यासाठी जामनगरच्या बंदरातच भली मोठी जेट्टी समुद्रात बांधण्याचे काम सुरू झाले. या जेट्टीचा उपयोग नंतरही क्रूड ऑइल घेऊन येणारी जहाजे उभी करण्यासाठी होणार होता. आलेले क्रूड ऑइल रिफायनरीपर्यंत पोहोचविण्यासाठी भर समुद्रातून तसेच जमिनीवरून जवळजवळ 20 किलोमीटर लांबीची पाईपलाईन टाकण्यात आली. विशेष म्हणजे हे सर्व काम 1 महिन्याच्या अवधीत पूर्ण करण्यात आले. या अवाढव्य प्रकल्पासाठी हजारो लोक राबत होते. जवळजवळ 40 चौरस किलोमीटर प्रकल्पाच्या जागेवर किती मंडळी काम करत होती याची नुसती यादी पाहिली तर थक्क व्हायला होते. 15,000पेक्षा जास्त मजूर, अकुशल कामगार, 40,000च्या आसपास तांत्रिक कारागीर, 4 ते 4,500च्या आसपास वीजतंत्री, 3 ते 3,500 इक्विपमेंट इंजिनियर्स एवढ्या प्रचंड समूहाकडून अचूक काम करून घेण्यासाठी प्रत्येक जण आखून दिल्याप्रमाणे योग्य काम करतो आहे का नाही यावर देखरेख ठेवण्यासाठी 250 ते 300 सुपरवायझर हजर असत. याशिवाय 500 ते 600 क्रेन्स, 150 ते 200 अर्थ मूव्हर्स, याशिवाय 1000 ते 1500 टन वजन उचलू शकणाऱ्या राक्षसी क्रेन्स अहोरात्र काम करीत असत. रात्रीच्या कामासाठी अवाढव्य जनरेटर्स वीज निर्माण करीत असत. या प्रकल्पात बांधलेल्या रस्त्याची लांबी एकत्र केली तर जवळजवळ 150 किलोमीटर भरेल. या प्रकल्पात वापरलेले स्टील वापरून 20 आयफेल टावर्स इमारत बांधता येतील. पेट्रोलियमचे पदार्थ वहनासाठी जे काही पाईप्स वापरले त्याची लांबी 4000 किलोमीटरपेक्षा जास्त भरेल. अशा प्रकारचा अवाढव्य प्रकल्प जगात अनेक देशांना पुरा करायला 4 ते 4.5 वर्षे लागली असती. पण जामनगरचा हा प्रकल्प 3.5 वर्षात पूर्ण करण्यात आला. हा सुद्धा एक चमत्कारच आहे. पत्रकारांनी धीरूभाईंना विचारले, तुम्ही कमालच केली, तुम्ही खुश आहात ना? ते उद्गारले, मी खुश नाही. जरा जास्तच उशीर झाला, कारण मुकेशने 2च पाळ्यात काम चालू ठेवले. अशा प्रकल्पावर 24 तास काम सुरू ठेवायला हवे होते. प्रकल्प पुरा होण्याच्या सुमारास एक मोठे संकट आले. जामनगरला अचानक प्रचंड वादळ झाले. पाऊसही कोसळला. प्रकल्पाचं बरचसं नुकसान झालं. सगळी स्वच्छता दुरुस्ती करून पुन्हा काम सुरू करणं ही एक मोठी आव्हानात्मक गोष्ट होती. पण संकट आली तरी न खचता त्या संकटावर मात कशी करायची हे अंबानी मंडळींना पुरतं ठाऊक होतं. पूर्वी पाताळगंगेला पूर येऊन तेथील प्रकल्पाचं प्रचंड नुकसान झालं होतं. पण त्यावेळेला मुकेशभाईंनी अफाट मेहनत करून प्रकल्प पुढे नेला होता. हा अनुभव गाठीशी असल्याने न डगमगता या वादळी संकटाला यशस्वीपणे तोंड देऊन प्रकल्प ठरल्या वेळेत पूर्ण झाला. आता तर अंबानीच्या प्रत्येक प्रकल्पावर डिझास्टर मॅनेजमेंटची एक तुकडी कायम तयार असते. धीरूभाईंनी संपूर्ण प्रकल्पावर त्या काळात जवळजवळ 25,000 कोटीची गुंतवणूक केली होती. पण विशेष हे की प्रकल्पाचे काम व्यवस्थित सुरू झाल्यावर दरवर्षी 28,000 ते 30,000 कोटीचे उत्पादन सुरू झाले. जामनगर आणि आसपासच्या खेडेगावातून पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्न होता. धीरूभाईंनी समुद्राच्या खाऱ्या पाण्यावर प्रक्रिया करून गोड पाणी करण्याचा प्रचंड प्रकल्प जामनगरमध्ये उभा केला आणि आज अक्षरशः हजारो लोक हे गोडे पाणी वापरत आहेत आणि धीरूभाईंना दुवा देत आहेत. धीरूभाईंनी सुरुवातीच्या काळात नवखे लोक घ्यायच्याऐवजी त्यांच्या येडनमधील मित्रमंडळींना पहिली पसंती दिली. त्याचे आणखीन एक कारण होते की हळूहळू आफ्रिकेतील राजकीय परिस्थिती कठीण होत चालली होती. तेव्हा शेकडो गुजराती कुटुंबे भारतात परतली. अनेकांना भारतात आल्यावर पुढे काय असा प्रश्न पडला होता. पण या सगळ्यांना धीरूभाईंनी आपल्या विविध प्रकल्पात सामावून घेतलं. अर्थात या सर्व मंडळींनीही मनापासून काम करून धीरूभाईंचा विश्वास सार्थ ठरविला. मुकेश व अनिल नवीन पिढीचे ताज्या दमाचे होते. तांत्रिक गोष्टीकडे मुकेशभाईंचे लक्ष असे. आर्थिक व कामगार विषयक घडामोडीकडे अनिलभाई लक्ष ठेवून असत. दोन्ही पुत्रांनी रिलायन्सच्या पंखाखाली अनेक नवीन व्यवसाय उभे केले.
रिलायन्स इन्फोफॉर्म, टेलिकॉम, पॉवर सेक्टर एवढंच नव्हे तर जमिनीतून व समुद्रातून तेल व वायूचे उत्पादन करण्यात रिलायन्स आघाडीवर आहे. मान सन्मान 15 जून 1998 रोजी वॉटर स्कूल या जगप्रसिद्ध संस्थेने भारतात येऊन डोन्स मेडल हा पुरस्कार धीरूभाईंना देऊन सन्मान केला. विशेष म्हणजे अनिल याच कॉलेजमध्ये शिकला होता. या प्रसंगी भारतातील अनेक दिग्गज नेते उपस्थित होते. 25 मार्च 2000 रोजी फिक्की फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज या उद्योग व्यवसायातील अग्रगण्य संस्थेने अमेरिकेचे तत्कालीन उद्योगमंत्री विल्यम डेरी यांच्या हस्ते हा पुरस्कार धीरूभाईंना दिला. पण याहीपेक्षा महत्त्वाची घटना त्या दिवशी घडली. अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष बिल क्लिंटन भारताच्या दौऱ्यावर होते. त्यांनी धीरूभाईंना भेटीसाठी पाचारण केलं. अनिल, मुकेश व धीरूभाई यांच्याबरोबर अध्यक्ष क्लिंटन यांनी जवळजवळ 50 मिनिटे संवाद साधला. त्यात सुमारास सोनिया गांधींना फक्त 15 मिनिटे वेळ मिळाला होता. भारत सरकारने त्यांना पद्मविभूषण पुरस्काराने गौरविले. इकॉनॉमिक टाइम्सने त्यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित केले. अखेरचे पर्व मेकर्स चेंबर्स रिलायन्स ऑफिस मुंबई. दिवस नेहमीसारखाच धावपळीत गेला. मुकेश, अनिल आणि धीरूभाईंनी समोर आलेली सर्व कामे हातावेगळी केली. घरी जाताना रोजची कामे त्याच दिवशी संपवायची आणि टेबल रिकामे ठेवायचे यावर अंबानी मंडळींचा कटाक्ष होता. मुकेशने धीरूभाईंच्या ऑफिसकडे घरी चलण्यासाठी आवाज दिला, पण नेहमीसारखा उत्साही आवाज आला नाही. मुकेशने त्यांच्या ऑफिसचा दरवाजा उघडला. समोर पाहताच तो धीरूभाई खुर्चीवर एका बाजूला कलंडले होते. मुकेशने सगळ्यांना आवाज दिला. त्यांच्यासह ऑफिसमधले सहकारी धावतच गेले. सगळ्यांनी धीरूभाईंना सावरायचा प्रयत्न केला, पण 16 वर्षापूर्वी हाकललेला पाहुणा अचानक पुन्हा त्या दिवशी संध्याकाळी धीरूभाईंना भेटायला आला. त्यांना पक्षाघाताचा अति तीव्र झटका आला होता. ताबडतोब त्यांना ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. तारीख होती 24 जून 2002. संध्याकाळच्या वेळेच्या मुंबईतल्या अफाट गर्दीमुळे 10 किलोमीटर अंतर कापण्यास 2 तास गेले. अंबानी कुटुंबाचे फॅमिली डॉक्टर, विख्यात मेंदूतज्ञ शरद पांडे आणि त्यांच्याबरोबर हृदयरोग तज्ज्ञ या सगळ्यांनी भराभर चाचण्या घेऊन उपचार सुरू केले. मेंदूत रक्ताची मोठी गुठळी तयार झाली होती. मध्यरात्रीपर्यंत सगळीकडे बातमी पसरली. सकाळी अनिलने हॉस्पिटलच्या आवारात पत्रकार परिषद घेऊन धीरूभाई अत्यवस्थ आहेत असे जाहीर केले. औद्योगिक जगतात खळबळ माजली. शेकडो लोक हॉस्पिटलच्या दिशेने जाऊ लागले. अमिताभ बच्चन, बिर्ला, गोदरेज आदी मंडळी हॉस्पिटलमध्ये पोहोचले. पुत्रद्वयांना धीर देऊ लागले. अर्थातच अफवा पसरायला लागल्या. धीरूभाई जिवंत नाहीत अशा तऱ्हेच्या अफवा सगळीकडे पसरल्या. त्याचा परिणाम होऊन त्या दिवशीचा शेअर बाजार घसरला. रिलायन्सचे शेअरही खाली येऊ लागले. धीरूभाई बरे व्हावेत म्हणून अनेक ठिकाणी प्रार्थना, यज्ञयाग सुरू झाले. मात्र 24 जूनला बेशुद्ध अवस्थेत गेलेले धीरूभाई शुद्धीवर आलेच नाही. 13 दिवसांनी म्हणजे 6 जुलै 2002 रोजी वयाच्या 70व्या वर्षी मध्यरात्रीच्या सुमारास धीरूभाईंनी या जगाचा निरोप घेतला. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांचा देह त्यांचे निवासस्थान सी विंड येथे आणण्यात आला. दुपारपर्यंत हजारो लोकांनी अंत्यदर्शन घेतले. राजकीय, सामाजिक, चित्रपटसृष्टीतले सर्व प्रसिद्ध नेते, अभिनेते दर्शनाला आले. लता मंगेशकर संपूर्ण परिवारासह आल्या. एडनला त्यांच्याबरोबर असलेले सहकारी आता 70च्या वर होते, तरी ते दर्शनाला आले. 50 वर्ष सहवास लाभलेल्या सहचरी कोकिलाबेन अबोल होऊन एका कोपऱ्यात बसून राहिल्या होत्या. अनिल, मुकेश उसना धीर आणून अंत्यविधीची अवस्था पाहत होते. अंत्ययात्रा निघाली. फुलाच्या सजवलेल्या ट्रकवर त्यांचा अचेतन देह विसावला होता. लाखोच्या संख्येने लोक अंत्ययात्रेत सामील झाले होते. मूकपणे चालत चालत मनातल्या मनात त्यांना श्रद्धांजली अर्पित होती. चंदनवाडी स्मशानभूमीत संपूर्ण धार्मिक रीतिरिवाजांनी पुत्रद्वयांनी त्यांना अग्नी दिला. गर्दीचा संयम सुटला. शेकडो लोक आत येऊ लागले. पोलिसांनाही गर्दी आवरेना. शेवटी पोलीस अधिकाऱ्यांनी विनंती केल्यावर मुकेशबाईंनी जवळच उभ्या केलेल्या स्टेजवर उभे राहून जनतेला विनंती केली. तेव्हा कुठे जमाव शांत झाला व हळूहळू गर्दी पांगली. तोपर्यंत मध्यरात्र होत आली होती. पूर्वी ते साठीला आले असताना एका पत्रकाराने त्यांना मुलाखतीत विचारलं होतं की आता साठी आली, दोन्ही पुत्र हाताशी आले आहे, धीरूभाई आता रिटायर्ड व्हा आणि आराम करा.
ते उसळून म्हणाले, निवृत्तीची भाषा कसली करता? माझी विश्रांती फक्त सरणावरच असेल तोपर्यंत काम काम आणि काम. आणि खरोखरच धीरूभाईंचा शेवट झाला तो ऑफिसच्या खुर्चीवर काम करता करता बेशुद्ध पडून. धीरूभाई कमी बोलत पण मोजकेच आणि योग्य ते बोलत. वेळोवेळी केलेल्या प्रासंगिक भाषणातून त्यांची काही वचने आजच्या तरुण उद्योजकांनी लक्षात ठेवण्यासारखी आहेत. एखादे काम अशक्य वाटत असेल तर त्यालाच प्रथम हात घाला, आपोआपच अशक्य ते शक्य होत राहतं. कोणत्याही अफवाकडे लक्ष देऊ नका. मनात कोणताही विकल्प संशय निर्माण होऊ दे नका. बरोबरच्या सहकारी मंडळीवर विश्वास ठेवा. कोणत्याही ज्योतिषाला अजिबात जवळ करू नका. तुमचे भविष्य तुमच्या हातात मनगटात आहे हे लक्षात ठेवा.